नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आहे. आज 4 ऑगस्ट. आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही भागातील पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची देखील शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आज 4 ऑगस्ट संध्याकाळचे 6 वाजत आहे. मध्यरात्रीपर्यंत 4 ऑगस्ट, मध्यरात्रीनंतर 5 ऑगस्ट पहाटेपर्यंत कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर जोर वाढणार आहे, कोणत्या भागांमध्ये आता लगेच रात्री पावसाची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, मागील 48 तासापासून जे काही कमी दाबाचे क्षेत्र राज्याच्या उत्तर परिसरावर आहे, महाराष्ट्रालगतच्या उत्तर भागातील राज्य उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे या परिसरावर याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे. मुख्यत्वेकरून याचा केंद्रबिंदू झाशी आणि आसपासच्या परिसरावर बघायला मिळत आहे. तसेच गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा या केंद्रबिंदूपासून सक्रिय आहे. त्यामुळे मित्रांनो, राज्यात या कमी दाबामुळे पाऊस वाढला होता. मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून जे काही बाष्पयुक्त वारे आहे या कमी दाबामुळे खेचले जात होते. आता संध्याकाळी काही भागामध्ये पावसाचा जोर जरी कमी होणार असला तरी पण काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये कोकण विभागामध्ये रात्री मध्यरात्री पावसाचा जोर कायम राहील. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगैरे या भागांमध्ये हलका मध्यम पावसाचा जोर कायम राहील. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोर जास्त राहील. घाटमाथ्याच्या परिसरावर जोरदार पाऊस. तर पूर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. थोडासा जोर आहे ओसरताना आपल्याला बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे. अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. हलका ते मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. नाशिक विभागातील अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे. सर्वदूर असे हलक्या पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील. काही भागामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तर संध्याकाळपर्यंत या परिसरात देखील पावसाचा जोर काहीसा कमी होताना बघायला मिळेल. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसराचा कोकणालगतच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी आणि रात्री हलका ते मध्यम पाऊस आहे. लातूर, धाराशिव आणि नांदेड दक्षिण भागामध्ये आज रात्री मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. सर्वदूर असे या पट्ट्यामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये हलक्या पावसाला तसेच मध्यम काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आहे. थोडंसं मध्यम पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात आहे. हलका पाऊस आपल्याला सर्वदूर हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल. बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी देखील बघायला मिळतील. राज्याच्या दक्षिण भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे तसेच नागपूर विभागातील दक्षिण भागातील जिल्हे चंद्रपूर, गडचिरोली वगैरे या भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. हलका पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. मध्यम पाऊस ठिकठिकाणी शक्यता. रात्रीपर्यंत मित्रांनो, हा जो मधला पट्टा आहे नाशिकचा पूर्व परिसर, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व भाग, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे. काही ठिकाणीच हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. तसेच नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील आपल्याला रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये देखील संध्याकाळी आणि रात्रीपर्यंत हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होताना बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर नागपूर विभागातील गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कमी ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल. हलका मध्यम पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो. ही होती मित्रांनो आजची रात्रीची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.